आखा आपकी जय जय आदिवासी आई ॲडव्होकेट वसंत वडवे गेल्या 7 ते 8 वर्षापासून आई धडगाव न्यायालयामध्ये एक खाजगी वकील म्हणून वकिली क्षेत्रात काम को हो. त्याचबरोबर धडगाव न्यायालय जो वरिष्ठ कोर्ट आहे सत्र न्यायालय को था एडिशनल सेशन कोर्ट शहादा आणि तालुका में जे कोर्ट आहे त्या ठिकाणी काही कामेरो ये आविये तर आमू काम को होता आणि वकिली क्षेत्रामध्ये आपू गेले 7-8 वर्षापासून काम को होता. आज जनजागृती टीमामार्फत जो एक माझा काही विषय आवी होतो आणि एक जो महत्वा कायदो होय जो 2005 में है स्पेशली म्हणजे खास महिला संबंधित तो कायदो होय आणि त्या कायदा थोडीशी माहिती जे की आपा समाजामध्ये जनजागृती होऊन जजवे लोक मुंदू पडून जजवे कायदो नेमको की होय तर तो जो कायदो है आपा भाषा में आपू खावटी दावो है कोता तर तो खावटी दावा क्या मेहरत म्हणजे कोडला कायदा मेहरत आवा है त्या बाबती में आज तुम्हा थोडे काही 5-7 मिनिटे आई त्या कायदा बाबती में ऐकवणार होय. पहिलू तर ओजो कायदो होय या कायदा हा मराठी में है कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 थोडक्यात आपा भाषा में आपू कोणा गोया तर कुटुंब में होते जो एक महिला वेहल उली महिला जो त्रास हुआ है त्या त्रास प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण आपला का जो कायदो बनवी तो कायदो 2005 में आवियो है या कायदा आपू कोच सकता. या कायदा एक महत्वा मुद्दू किंवा ओ कायदो महत्वा क्या काज है कि ओ जो कायदो होय ओ स्पेशल है आपा महिला का जे बनवी आणि महिला का जे बनवी या में है पालक होय आपू तर गेल्या अनेक वर्षापासून जे आपा जे राहणीमान होय जीवनमान होय या में खूप बदलाते आवी आणि आजा देह पो महिला पो आपा समाज में ना तर अनेक समाज में भी महिला थोडं निसे लेखिलो चालू होय किंवा तुच्छ वागविलो चालू होय महिला पो अनेक अन्याय अत्याचार हुए है आणि अनेक अन्याय अत्याचार लक्ष में हवी सरकार जे काही कोणतं कायदे कमिटी असेल कायदो बनविणार त्या लक्ष में हवी आणि एक महिला हा जो एक कायदो त्या संरक्षण को इसे कहलो बनवा म्हणून ओ कायदो 2005 में आवी तो या जे अंमलबजावणी है ते पूरा देशों में है 2006 पासून पूरा देशों में है अंमलबजावणी या को ही सरकारो आणि तो कायदो आज अस्तित्व में होय. थोडक्यात कोला हेली गोठे के या कायदा माध्यम में होते जी एखादी महिला लग्न होय आणि लग्न होयानंतर ते ती सासरी रोला काजे गोई म्हणजे नांदीला काजे गोई आणि तीही रोला काजे गोई आणि ती जीवत असताना अनेक जाती अडचणी होय. मग तीही जर समजा एक दू मारहाण को होय एक दू बरोबर ना वागणूक को वाढतो एक दू पैसा मागे है एली काही अनेक गोष्टी म्हणजे त्यामुळे आर्थिक शारीरिक मानसिक एली काही जर ताणतणाव देतो होय तर या कायदा निश्चित ती आधार मिले आणि या कायदा आधार पर डायरेक्ट आपू पोलीस स्टेशन में न भी जाता आपू डायरेक्ट कोर्टा में जात को इतना आपू कोर्टा में तो एक जो केस है तो केस आपू टाकी सकता आणि या कायदा आधार लेत को इथे ते एक ते खावटी आपू कोता आपा भाषा में खावटी कर्जा दाऊ टाकी देदू खावटी कर्जा टाकी देदू म्हणजे खावटी कर्जा दाऊ म्हणजे ते जर मा त्रास हुए तीही आणि मा पालन पोषण ना को तुम्हा को वालू किंवा ते बिहिर लग्न को इथले दो किंवा पोरे है त्या 3-4 आहे पण त्या पाव तो अजिबात लक्ष ना देतो बिहिरी जागे रिकामी उद्योग को है अजिबात परिवार पालेलं या लक्ष ना किंवा त्या ठिकाणी राहत असताना ती हाऊ होय होरू होय जेटू होय डे होय नंद होय एले जे एका कौम में रहते हैं एका कौम में रहत को इतना ती महिला चढ़ को होते हैं चढ़ यानी ती त्रास देते हैं यानं त्या प्रकारे त्यामुळे मानसिक त्रास भी आवियो किंवा शारीरिक आवियो किंवा आर्थिक भी आवियो एली काही जर गोष्टी ती महिला जर त्रास देतोय तर या कायदा जो कलम 12 होय त्या 12 कलम आधार लेत को इतना आपू डायरेक्ट कोर्टा में एक अर्ज म्हणजे केस फाइल को सकता आणि तो केस फाइल को यानंतर त्यामुळे की होय पहिली गोठे तो केस फाइल को यानंतर तीही पोटगी संरक्षण ती मेंटेनन्स आपू कोता तो आपू मागी सकता ते मेंटेनन्स में तीही पोरेआरी होय ते होय तर मग ती पालन पोषण जो काही जबाबदारी होय तो माटी रिसर ती आपू जोजवे एलो त्या कायदाम को हो त्याचबरोबर जीही ते रहोय तीही एक रोलो का जे प्रोटेक्शन आहे ती एकदा पासून त्रास होणार हो किंवा ती मारहाण होणार आहे किंवा गाय देणार आहे काय एलो तर प्रोटेक्शन भी ते रिसर त्या अर्जामध्ये ते टाकी सकेन तो प्रोटेक्शन महाशय कोर्ट ती आपीस सके एली एक गोट होय त्यानंतर पोरे होय हाने पोरे होय पण ते पोरे ताबामध्ये ना हप्ता तर ते पोरे
ताबा में मागिला का जहेबी त्या सेक्शन 12 अंतर्गत ते चाइल्ड कस्टडी जो पोरिया कस्टडी ती जर जजवितोय ते बी त्या मेहरत आपू मागिस सकता आणि रोलो आगे रेसिडेंशियल आगे जर रोलो ती हारी रत को इतना महा त्रास हुआ है आणि महा कायद्यानुसार ओ जो होय जो जबाबदार व्यक्ती आहे गैररोजगार आपू कोता तो महा रोलो व्यवस्था को तापू जजवे आगे को जजवे मा खानपान पालन पोषण मा आगे जजवे ए कोई बेते बी त्या कायदा जो एक ई होय कलम होय त्या अंतर्गत आपू दाखल कोई सकता कोर्ट आखो तपासित कोईते जर खरंच जर ती तो त्याला कारण उद्भव्य ती सिद्ध कोय तर मग तो कोर्ट ऑफिस से के एलो एक महत्वा सेक्शन 12 जो कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 आहे या कायदा होय त्यानंतर काही सेक्शन महत्वा होय ती में आपण निश्चित को 18, 19, 20 आहे यामे बी महिला संबंधित जे काही महिला जो रिलीफ मिळणार होय तीही त्यापासून काही संरक्षण मिळणार आहे तेच गोष्टी यामे कोई आहे आणि जो 23 है सेक्शन 23 में भी एखादी केस समजा कोर्टा में हवी कोर्टा में ते खावटी पोटगी काय मागे हवी किंवा काय संरक्षण मागे तर कोर्टा में लगेच ना मिळतं कोर्टा भी काही प्रोसेस होय स्टेजेस होय दाखल को यानंतर मग ती साक्षी वगैरे होणारी काही होणार एली गोठी कोता कोता त्या वा लागीच जाय समजा आज केस टाक्यू 3 महिना वा लागीच जाणार आहे किंवा 3-4 महिना वा लागणार आहे की निकाल घेता आहो त्यापेक्षा तीही एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये लगेच ती इन्स्टंट काय ते बी ती व्यवस्था होऊन जजवे म्हणजे ती रिलीफ आधार मिळू जजवे त्या कायदा का जे इंटरिम खावटी म्हणजे अंतरिम खावटी आपू कोता हापा भाषा में ते सेक्शन 23 खाली आपू मागिस सकता ती कोर्टा लगेच को सकता कि कोर्टा में एलेली ऑर्सन होई इपो रोलो खालो वगैरे काही सुई सुविधा ना तर तत्काळ आम्हा तावजा किती वेळे केस मंजूर होता तावजा अंतरिम खावती म्हणून मग मिळून जजवे ह्याको जर कोर्टा जर आपू मागणी कोई तर कोर्ट निश्चित त्या विचार को कोर्ट ह्याको आदेश ऑफिस से के एलू जो ओ कायदो होय या कायदा आधारे आज जो महिला एक सन्मान किंवा महिला हा जो काही कोम है तारास होणार होय तो तारासे 2005 कायदो असल्यामुळे आणि कोर्टामध्ये अनेक महिला जे सुशिक्षित असेल किंवा नेबी अनेक संस्थामार्फत त्या या जो कायदा होय या कायदा जनजागृती वडा प्रमाणात या आधार लेत को इथे आज जे काही अनेक अडीअडचणी महिला पो आवणारी होय किंवा कोमेचा त्रास होणार होय तर थोडंसं कमी होई हो आणि महिला निश्चित त्या कायदा आधार मिली हो आणि ओ एक अत्यंत महत्वा कायदो होय आणि त्याला जर होतोय तर खरोखर आपाबद्दल अन्याय होतोय अत्याचार होतोय खरोखर होतोय तर या कायदा निश्चित एक गरीब महिला हा आधार मिली सके है आणि त्याच में है फाशी जर समजा ती महिला पो नाज वकील है तर विधी सेवा प्राधिकरण मार्फत भी एक न्यायालय में तरतूद होय की न्यायालय ती वकील भी ऑफिस सकलू आणि त्या मार्फत ते लढित भी सकले एलो महिला बाजूने अनेक महत्वा कायदा होया पण त्याच में वो एक अत्यंत महत्वा कायदो महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 म्हणजे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 वो सुद्धा एक स्पेशल महिलास का जो है कायदा भी हो आणि या कायदा अनेक महिला आज लाभ हुई हो अनेक महिला या फायदो भी है आणि खरोखर ती काही अडीअडचण आवी किंवा तेला जर वागणूक होते आपा समाजामध्ये एक सोडित इतना बेन व्यवहार कोयते लबे किंवा 3 व्यवहार कोयते लबे एला भी प्रकार सरारस होता म्हणजे खुलेमा होता तर त्या भी या कायदा माध्यम में होते कमी म्हणजे थोडंसं प्रमाण थोडंसं का असे ना या कायदा धाक होय आणि या कायदा आधार लेत को इतना वो जो एक कायदो होय वो एक म्हणजे प्रत्येक समाज आणि हा विशेष एक गोठेली होय की वो जो कायदो होय वो कायदो आखाच कैटेगरी जो भारत में जे रहवासी होय ते अनेक धर्म पंथा आखाच महिला लागू होय फाशो एक महत्व या कायदा में जे तरतूद होय ते जर समजा एखादी महिला अन्यायग्रस्त महिला कोर्टा में केस टाक्यू आणि ती खावटी मागे आपापो तर ते खावटी मागत असताना समजा खावटी किती जडून जजवे ओबे एक विषय होय एक महिला होय आणि ती बापडी ती पो बेनपोरी होय ना ते 3 जो होते ती या हिन बाहाई होते तर ते कोर्टा में केस टाकी गोइता ते तीन बेनू पोऱ्या तीन है को इतना ते खावटी मागणारे ती पो ते किती भी मागित सके पण जो सामने वालो होय ते आज इन्कम होय तो जो पैसा कमविला त्या साधन है आर्थिक सोर्सेस त्या पोकी होय ते आर्थिक सोर्सेस आधार पो एक दो समजा एक दो जाख पैसा कमविणार नोकरी वालो होय समजितले नोकरी वालो होय तर त्या में अर्धो पगार किंवा त्या में 40% त्या में 60% 70% एती मागणी ते पीडित महिला कोई सकली पण त्या में ते मागणी कोई सके पण त्या केतो नेमका अपिलो कोर्टो जो मेरिट एक ठरविणार होय की ही महिला पो बेनपोरी होय बेनपोरी महिना में लागणार केतु खर्च होय त्या औषध उपचार की होय खानपान की होय ये केतु लागणार तो आखो पालित कोईत ना कोर्टो त्या केते खावटे अपिली
कोर्ट ठरविणार ती पद्धत ती ही पोटगी मंजूर होणार समजितल्या आणि ए जे पोटगी है ए पोटगी जाहू जा ते महिला अस्तित्व में होय ताहू जा पण हा त्यामे अटली होय की ती महिला वेगळी नंतर वेगळी राहे त्यानंतर ती दुसरं लग्न नेवलं जाजो एका ठिकाणी ती लग्न ती अतिच गया तर जे धीर ती लग्न हुया ते धीर ते तो जो केस होय तो केसे ती सेलत जाय आणि जे पोरे आपू पोऱ्या दे खावटी कोता या पोऱ्या जाहू जाते कमवते नव्हते 18 वर्ष उपवते होय जे पण जाहू जाते कमवते नव्हते ताहू जाते खावटी आपिले आवणारी वो एक महत्वा भाग होय आणि खावटी मंजूर होई खावटी मंजूर हुया नंतर भी जर सामने वालो खावटी ना जापतो तर त्यानं आपो की प्रॉपर्टी है ते प्रॉपर्टीज है ते प्रॉपर्टी जप्त कइलो कोर्ट आधार है आणि कोर्ट तो अधिकार होय कोर्ट ना ते महिला हापीस सके एहली भी तरतूद या कायदा में होय एक अत्यंत महत्व होय आणि समजा त्या पण ना जो होते त्या खावटी ना हसपो आती तर त्या कस्टडी म्हणजे त्या डायरेक्ट मजिस्ट्रेट कस्टडी में मोकलिलू न्यायालयीन कोठडी में लेत मोकलिलू पैसा खावटी मंजूर हुई तो पोशा आपतून ना तो पैसा सुकाडे तर त्या लेता वितको इतने तो इतको इतने त्या जेल में टाकिलो ए भी तरतूद या कायदा में होय यह को इतना महत्व कायदो होय जो काही पीडित महिला होय ए जर कोर्टा में गई आणि कोर्टा में जर ती अर्ज टाकिलो होय तर तो कलम 12 नुसार जर ते टाकणार तर पहिलं ती महिला एक वकील ती ही कोइलावणार आणि जे वकील जागे जात को इतना जे काही ब्रीफ होय केसो ती काही जे भी काही घटना हुई ती नेमको क्या त्रास हुई हो ती प आर्थिक शोषण हुए ती प मानसिक शोषण हुई हो कि ती प शारीरिक शोषण हुए है एले नेमको ती कोडली जाती त्रास हुए है ए आखी डिटेल ती ती आपले आवणार आहे आणि ते आप्यानंतर जो संबंधित कडू वकील रोय तो एक ब्रीफ तयार करणार एक फाइल तयार कोयानंतर ते फाइल जे होय ते फाइल अमे सध्या ऑनलाइन होय आखो ऑनलाइन कोयानंतर ते कोर्टा में ती दाखल कोयानंतर ती महिला कोर्ट संबंधित कोर्ट ती हाद्यानंतर जो कोडू सामने आपू त्या गैरअर्जदार कोता यामे जो सिविल केस असल्यामुळे त्या आरोपीने कोता होतलं पण ठीक होय आपा भाषेमध्ये सामने कोडू आरोपी त्या एक कोर्टामध्ये समज नेणार आहे की त्या विरुद्ध महिलेलो केस दाखल कोयो तू या की जबाब आपिलो या की साक्ष्य कोइले तू ही उत्तर आपू आवकत ना ते हादणार आहे एकत ना सेक्शन 12 अंतर्गत केस फाइल दाखल कोइली कोर्टात मग ती में स्टेप्स होय ते ती स्टेप्स चालणार आहे साल्यानंतर खावटी त्याच में उल्लेख कोइलो आपू के माहू प्रोटेक्शन जजवे माहू पोटगी के ती जजवे माझे पोरी होय एकोडा तापा में जजवे ए आखे गोठी सेक्शन 12 अंतर्गत दाखल कोइली जेला में केस साले तेला में केस में जे संबंधित महिला होय ती ते सामने साक्ष्य नोंदवातलीस कोर्टा सामने वाले वकील रतलो तर ती उलट तपासलेतलो या पद्धती माहू केस चालते आणि त्या केस साल्या अंती कोर्टा काही निकाल आपिलो होय तो कोर्टा में चालणार जे पुरावा होय साक्ष्य होय त्या मेरिट त्या आधार कोर्ट त्या जो निर्णय आपिलो होय तो योग्य निर्णय पोटगी मंजूर कोइली प्रोटेक्शन आपिलो की होय तो आखो कोर्ट आखो विचार कोइत ना कोर्टा लक्षम जवाब है तो आखो पालित जो आवश्यक होय तो कोर्ट निर्णय लेत कोइत ना ती महिला न्याय आपिलो काम को कोइत ना त्या दाखल कोइलो ते प्रोसेस होय